संदीप देसाई सकाळी 11च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी शिवतीर्थावर होणार असं ठणकावून सांगितलेलं आहे। तसंच उद्धव ठाकरे आता अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेले आहेत असा निर्वाणीचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। आणि सगळ्यात मोठा सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेला पक्ष अद्याप सरकार स्थापनेचा दावा करू शकलेला नाही। फक्त माझ्या माहितीप्रमाणे काय वानखेडे स्टेडियम बुक केलेलं आहे आणि मला वाटतं काय रेसकोर्स बुक केलेलं आहे। आता किती ठिकाणी शपथविधी होणार आहेत मला माहीत नाही, पण आमच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी मात्र शिवतीर्थावर होईल हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो। माननीय शरद पवार हे देशाच्या प्रधानमंत्री पदाचे दावेदार आहेत, ठीक आहे। राजकीय गणित जमली नाहीत अनेक वर्ष, पण शरद पवारने स्वतः सांगितलेलं आहे अनेकदा की मी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा येणार नाही। शरद पवार हे देशाचे नेते आहेत। ते कोणत्या पदावर असोत किंवा नसोत, त्यांच्यासाठी आता पद लहान आहे, त्यांचं व्यक्तिमत्व मोठं आहे। ते जरी वेगळ्या पक्षाचे असले तरी ही गोष्ट मान्य करायला मला अजिबात किंतु परंतु वाटत नाही। शरद पवार हे देशाचे मोठे नेते। आणि या सगळ्यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते रावसाहेब दानवे आहेत। दानवे साहेब, संजय राऊत यांनी दावा केलेला आहे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार, 175चं संख्याबळ आमच्याकडे आहे असं सुद्धा त्यांनी दावा केलाय। काय म्हणणं आहे तुमचं? राज्यात ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवल्या आणि जनतेनं आमच्या बाजूने कौल दिलेला आहे। आणि जर अशा प्रकारचा स्पष्ट कौल असला तर या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी अशी या जनतेची अपेक्षा आहे। त्यांच्या जनमताच्या कौलाचा आम्ही आदर केला पाहिजे, अनादर होता कामा नये। आणि म्हणून आम्ही केवळ असं म्हणतो की या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा युतीचा मुख्यमंत्री व्हावा। आता त्यांची संख्या कुठून जमली, काय जमली हे ते सांगू शकतात, त्याच्यावर मी तर काही बोलू शकत नाही। पण भारतीय जनता पक्षाचं मत आहे की शिवसेना भाजप एकत्र लढले आणि एकत्र सरकार केलं पाहिजे। पण दानवे साहेब, हे सगळं तुम्ही म्हणताय हे मान्य आहे। निकाल लागल्यानंतर आजपर्यंत शिवसेनेच्या नेत्यांची आणि भाजपच्या नेत्यांची संयुक्त बैठक का झाली नाही? जर युती म्हणून लढवली गेली, सगळ्या राज्यानं युतीला कौल दिलाय। असं आहे, भारतीय जनता पार्टीचे चर्चेचे दार खुले आहेत। रोज आरोप प्रत्यारोप वर्तमानपत्रात चॅनलवर जे चाललंय, ह्या घडामोडी शांत जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत बोलण्यात सुद्धा काही अर्थ नाही ना। हे शांत होऊ द्या, हे शांत होईल आणि दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय करतील। अगदी 9 तारखेपर्यंत मुदत आहे। आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार असं कळलेलं होतं। बैठक आज होते, भाजपकडून काय पुढाकार घेतला जाणार आहे? आणि असं आहे की दोन्हीने पुढाकार घेतला पाहिजे, केवळ भाजपनं घ्यावं किंवा सेनेनं घ्यावं नाही, तर दोन्ही पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि बैठक झाली पाहिजे। परंतु तो त्याच्या अगोदर हे आरोप प्रत्यारोप आणि आपलं सोडून एकमेकाची दुसऱ्याची तारीफ करणं तारखेच्या योग्य आहे ते, त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही। ते काय नेते मानतात, नेते आम्ही मानतो। प्रश्न आहे इथं राजकीय दृष्ट्या आम्ही दोघे एकत्र लढलो आणि एकत्र सरकार बनवलं पाहिजे, हा आमचं मत आहे। बैठकीला बसायला आणि चर्चेला आमची काही अडचणी म्हणजे आरोप प्रत्यारोप थांबले पाहिजे ना एकदा। अगदी दानवे साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होता, एक ज्येष्ठ मंत्री आहात केंद्रातले। समजा शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिली मुख्यमंत्री पदाच्या, तर भाजपचं पुढचं पाऊल काय असणार आहे? असे दररोज परिस्थिती बदलते आणि बदलत्या परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचं पाऊल टाकावं लागेल त्याचं उत्तर आज नाही मिळू शकणार। त्याचं उत्तर जनता विचारणार आम्हाला नंतर। जर एखाद्याचा पाय वाकडा पडला तर आमच्यावर कोणाचा दुसरा दबाव नाही, तर या राज्यातल्या जनतेचा दबाव आहे की शिवसेना भाजपने एकत्र यावं म्हणून। त्यामुळे आता उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे, 8 तारखेला 9 तारखेला काय होणार आहे याचं उत्तर आज काही शेवट नाही त्या उत्तराचा। परिस्थिती बदलली तसं जसं पाऊल टाकलं जाईल।
म्हणजे जशी परिस्थिती बदलेल त्या प्रकारे पाऊल टाकलं जाईल. धन्यवाद दानवे साहेब, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलला त्याबद्दल. आपण बघितलं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या सोबत होते. या महाराष्ट्राच्या जनतेनं कौल दिलेला आहे तो भाजप आणि शिवसेना या युतीला कौल दिलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देऊन एकत्र आलं पाहिजे. दोन्ही बाजूनी डायलॉग डिलिव्हरी झाली पाहिजे असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलेलं आहे. संजय राऊत यांनी अनेक विधानं केलेली आपल्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये. काय नेमकं म्हणाले एक नजर टाकूया. जर तुम्ही गोष्टी ठरल्या आहेत, आपण काय बोललो या संदर्भात मीडियासमोर वक्तव्य केलेलं आहे आणि इतकं होऊन सुद्धा तुम्ही सरळ बॅकफूटला जाता तुमच्या भाषेमध्ये आणि तो मी नव्हेच अशी लखोबा लोखंडेची भूमिका घेता. तो मी नव्हेची. त्याच्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संताप येणं त्यांना फार संयुक्तिक आहे आणि म्हणून त्यांनी चर्चा थांबवली. जो लोग खेल कर रहे हैं महाराष्ट्र की राजनीति का, जनता उनको सबक सिखाए. महाराष्ट्र में कभी भी झूठ को पनाह नहीं मिली है, कभी नहीं मिली. ये डॉक्टर आंबेडकर जी की भूमि है, छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है और यहाँ से इस देश का जो कानून बना है, संविधान बना है, उसके निर्माता इस मिट्टी में जन्म लेकर दिल्ली तक गए हैं. तो ये झूठ की बात महाराष्ट्र में नहीं चलेगी. अगर आप मानते नहीं है बात जो तय हुई है तो ठीक है. मैंने कहा कि जनता आपको सबक जो कहना था और लिखना था, बोलना था, मैंने बोल दिया उस बारे में. अमित शाह जी के सामने ये बात हुई थी और क्या बात हुई थी ये उद्धव ठाकरे साहब ने आपको बताया है. मुझे लगता है अमित शाह साहब के सामने उद्धव जी एक बार बैठ जाते तो दोनों में इस क्या कहा था, क्या नहीं कहा था, अमित शाह साहब ने क्या मान्य किया था, क्या नहीं किया था, ये आमने सामने हो जाता है. उनकी खामोशी जो है, ये खामोशी बहुत, चुप्पी बहुत रहस्यपूर्ण है. हरियाणाचा एका लहान राज्याचा तिढा सोडवण्यासाठी अमित शहाजींनी जो पुढाकार घेतला तो महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात त्यांनी पुढाकार घेतला नाही.